तुमचा पक्ष, तुमचा नेता तुमच्या जातीला, मराठ्यांच्या जातीला, मराठ्यांच्या पोराला कधीच वोट नाही करणार, कधीच. मी तुम्हाला तळतळून सांगतो, तुमचे लेकर तुम्हाला IPS IAS दर्जाचे अधिकारी जर बघायचे असले ना, तुमच्या पक्षातला नेता आणि तुमचा पक्ष तुमच्या मराठ्यांच्या जातीला आणि मराठ्यांच्या पोराला कधीच वोट नाही करणार. फक्त त्यांना बाप मानायचं बंद करा, जातीला बाप माना आणि स्वतःचे पोर मोठे करण्यासाठी लढायला लागा. जगाच्या पाठीवर श्रीमंत आणि सगळ्यात प्रगतशील जात म्हणून फक्त मराठ्यांचे असणारे लक्षात असू द्या. मी खंबेरी आणि कणकार आहे, मी नाही आटत, तुम्ही काळजी करू नका त्याची, कसलीच काळजी करू नका. मला वारंवार फक्त या उपोषणाच्या आणि शरीराच्या वेदना आहे, बाकीच्या वेदनाला मी खंबीर आहे. माझी समाजाकडे काहीच अपेक्षा नाही, मला 4 आणि 1 रुपया सुद्धा समाजाचा नको. फक्त तुमचे पोरं मोठं करण्यासाठी मी जीव सुद्धा तळहातावर घेतला. अख्खं सरकार माझ्या मागा लागलं आणि अख्खा विरोधी पक्ष माझ्या मागा लागला, तरी मी मागं नाही आला आणि कधी हटणार बी नाही. मी शेवटच्या समाजाला सांगून टाकले, माझ्यावरती कधीही सरकारनं हल्ला केला, कारण मी कुठं पण फिरतोय, मी आजच पुण्याला चाललोय, कुठंही जीव घेणा हल्ला केला आणि मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द असणार आहे फक्त मराठा आणि मराठा आणि आरक्षण आणि आरक्षणच. मी शेवटच्या घटका मोजल, पण कधीच म्हणणार नाही की मी आता मराठा समाजाला सोडून देतोय, कारण मला लय वेदना व्हायला लागल्यात. मी कधीच म्हणणार नाही. शेवटी माझ्यावर बेतली, मी आता मागे सरकवतोय तरी मी सरकणार. मराठ्यांची शान मी कधीच कमी नाही होणार, कारण समाजाने माझ्यावर विश्वास टाकला, त्या समाजाचा विश्वासघात मी कधीच नाही होऊ देणार. समाजाची शान कमी नाही होणार. हे माझं सांगणं तुम्हाला याच्यासाठी की मला समाज सोडून आयुष्य जगवायचं नाही आणि मला जगायचं पण नाही आणि मला त्याच्यात रस पण नाही. मला किती दुखणं असू द्या, नुसता माझा समाज मायबाप जर माझ्या पुढे दिसला, माझं ऑटोमॅटिक दुखणं पळून जातं. आणि माझ्यावर काही माया कमी नाही केली समाजात, त्यांच्या स्वतःच्या लेकरावर कमी केली असेल इतकी माझ्यावरती माया केली या समाजात. त्या समाजाला मी कधीच उघडं पडून देणार नाही. समाजावर आलेलं संकट हे माझं असणार आहे आणि माझ्यावर आलेलं संकट सुद्धा ते समाजाचं असणार आहे. मी समाजाला कुठंच खचू देणार नाही. जिथं जिथं जी जात माझ्या समाजाला अडचणीत आली तिथं तिथं राज्यातला माझा